संजय राऊतांच्या विरोधात संजय शिरसाटांनी दाखल केली तक्रार। खारघरच्या दुर्घटनेप्रकरणी राऊतांनी बिनबुडाचे आरोप केल्याची तक्रार। खारघर दुर्घटनेवरनं ठाकरे बंधू आमने सामने। उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्याची मागणी तर कोरोना काळातही हलगर्जीपणा केल्याचा राज ठाकरेंचा टोला। राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उघड। राष्ट्रवादीच्या शिबिराच्या कार्यक्रम पत्रिकेवर अजित पवारांचं नावच नाही। माझ्याविषयी बोलाल तर खबरदार, थेट सभेत घुसण्याचा मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा। कोकणात 6 मे रोजी ठाकरे बंधूंच्या सभांचा धडाका। गोगावलेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा तर रत्नागिरीत होणार राजगर्जना। फक्त उस्मानाबाद शहराचं नामांतर झाल्यानं जिल्ह्याचं नाव धाराशिव वापरू नये। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा सरकारला दणका। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। नवी मुंबईतल्या सिडको आणि वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या प्रश्नांवर बैठकीमध्ये चर्चा। पंचवीस एप्रिल ते 2 मे दरम्यान परशुराम घाटातील वाहतूक बंद राहण्याची शक्यता। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार। दान म्हणून आलेली नाणी ठरतायत साई संस्थांची डोकेदुखी। बँकांनी नाणी स्वीकारायला असमर्थता दर्शवल्यानं साई संस्थांसमोर नवा पेच। मानहानीच्या खटल्यातनं दिलासा देण्याची मागणी करणारी राहुल गांधींची याचिका सुरत सत्र न्यायालयानं फेटाळली। राहुल गांधींना आता हायकोर्टात जावं लागणार। आणि जम्मूतल्या पूंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद। ग्रेनेड हल्ल्यामुळे लष्कराच्या वाहनाला आग लागल्याचा संशय।